महाराष्ट्रात नीट पेपर फुटी प्रकरणानंतर देशभरात खळबळ उडाली। या प्रकरणानंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक हे गेले 22 दिवस दिल्लीच्या जंतर मंतरवरती उपोषण करत होते। दरम्यान शनिवारी पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं दिल्लीच्या सफरगंज रुग्णालयात दाखल केलं। यानंतर आज सकाळपासून जंतर मंतरवरती वातावरण पेटले। देशभरातून अनेक आंदोलक जंतर मंतरवरती पोहोचले। या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे, मात्र तरी सुद्धा हजारो तरुण तरुणी दिल्लीमध्ये दाखल झालेत। वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेताच ते व्हिडिओज सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानं देशभरातून आंदोलनाला पाठिंबा वाढताना पाहायला मिळतोय। या दरम्यान रविवारी मध्यरात्रीपासूनच जंतर मंतर परिसरामध्ये पोलिसांची हालचाल वाढली। वॉटर कॅनन, व्रजवाहन आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं। बॅरिकेड्स हटवणं आणि सीसीटीव्ही कॅमेरा बंद झाल्यामुळे आंदोलकांमध्ये सतर्कतेचं वातावरण निर्माण झाले। अशात आंदोलन सुरू असताना सोनम वांगचुक यांची एक चिठ्ठी सोशल मीडियावरती समोर आली आहे। त्यांनी चिठ्ठीतून सरकार समोर 3 अटी ठेवल्यात। या अटी मान्य केल्यास वांगचुक यांनी उपोषण सोडण्याची ग्वाही देखील दिली आहे। त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं, प्रिय मित्र आणि समर्थकांनो, अनेकांनी मला विचारलं की मी माझे उपोषण कधी संपवणार। समर्थकांना यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मी 20 जुलै रोजी माझे उपोषण संपवेल, पण जर शिक्षण व्यवस्थेतील अलीकडील अपयशांचीच म्हणजेच पेपर फुटी आणि इतर प्रकरणाची जबाबदारी सरकारने स्वीकारली तर। दुसरा मुद्दा म्हणजे मी आणि सीजेपीचे नेतृत्व संसदेच्या दारापर्यंत पोहोचलो आणि तिथे सन्माननीय खासदार आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिले की ते आता हा मुद्दा संसदेत मांडतील तर। आणि तिसरा मुद्दा म्हणजे जर माझी प्रकृती किंवा इतर कारणांमुळे ते शक्य झाले नाही तर सन्माननीय खासदार आणि विविध पक्षाच्या नेत्यांनी या रुग्णालयात येऊन वरीलप्रमाणे आश्वासन दिले तर। सोनम वांगचुक 19 जुलै सफरजंग रुग्णालयातील बेकायदेशीर स्थानबद्धतेतून जिथे माझ्या हालचालींवरती, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती आणि सर्व प्रकारच्या संवादांवरती निर्बंध घालण्यात आले। आता नेट पेपर फुटी प्रकरणावरती तसेच वांगचुक यांनी घातलेल्या अटींवरती काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।